दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. येतो या लोकांसाठी. खरंच सांगते, सरकार नसलेलं ते बरं आहे. माहिती का, आज खरंच खूप असं वाटतं का मनापासून खूप शिव्या द्यावं यांना. नमस्कार. दक्ष पोलीस न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं प्रथमतः मनपूर्वक स्वागत. आज नाशिक शहरामध्ये गोल क्लब मैदानाचे या ठिकाणी आदिवासी लेकरांचं, आदिवासी या विद्यार्थ्यांचं हितासाठी, त्यांच्या शैक्षणिकदृष्ट्या जे काही या सरकारकडे मागणी करण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करावं लागतंय. आणि असे वारंवार आंदोलनं या देशामध्ये, या राज्यामध्ये सर्व नागरिकांनी बघितलेले. परंतु ज्या वेळेस ज्या घटनेचं, ज्या तरतुदीची मागणी जर कोणाला करायची असेल तर अशा पद्धतीचं आंदोलन करून मगच त्याच्यावर मार्ग निघतो का, असं या ठिकाणी निदर्शनास येते. परंतु याच पार्श्वभूमीवर आदिवासी विद्यार्थ्यांचा हा मुद्दा घेऊन आपल्यासोबत सागर पावरा हे या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत. आणि त्यांचा आज आंदोलनाचा हा 5वा दिवस आहे. आंदोलनाचा 11वा दिवस, उपोषणाचा 5वा दिवस आहे. आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेणार नेमक्या मागण्या काय आहेत त्यांच्या. आणि ह्या मागण्या करत असताना, एवढं उपोषण करत असताना, हा जो 5वा दिवस त्यांचा आंदोलनाचा आहे आणि 11वा दिवस आंदोलनाचा होऊन देखील कोणी प्रशासकीय राजकीय अधिकारी कोणी येऊन शासकीय अधिकाऱ्यांकडे आलो पण पाहिजे तसा रिस्पॉन्स ते देत नाही. प्रत्येक टायमाला आम्ही कळवतो किंवा आम्ही करतो. त्यापेक्षा यांचं जर कधी एखादं बिल यांना पास करायचं असेल तर एका रात्रीत यांचं बिल पास होतं. पण आमच्या मागण्या जर कधी गेल्या 11 दिवसापासून आम्ही आमच्या मागणीसाठी काम आहे, आम्ही आमच्या मागण्यासाठी उपोषणाला बसलो आहे, ते आता त्या गोष्टी यांच्याकडून होत नाही. प्रत्येकदा आम्ही कळवतो आणि आम्ही करतो, याच्यावरच त्यांनी त्यांचा ठाम. नक्कीच. काय सांगाल या विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपण जे काही आज या आंदोलनाला, या उपोषणाला बसलो आहे, थोडक्यात या सरकारकडनं ही जी काही आपण जी आंदोलनाची पवित्रा घेतलेली आहे, काय मागण्या आहेत नेमक्या? आणि आज 5वा दिवस उलटूनही त्या आपल्या दखल घेतली नसेल तर त्या संदर्भात आपण त्या मागील आम्ही 5 दिवसापासून आमरण उपोषणाला बसलो. सरकारकडून अजूनही कोणतेही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आम्हाला मिळाले नाही. ज्या प्रकारे आपण बघितलं की 10 तारखेला रात्री 2 वाजता जगताला आश्रमशाळेमध्ये जी घटना घडली, 6 मुलींना साप चावला आणि 3 मुली मृत्युमुखी पडल्या. त्या दिवशी एका हॉलमध्ये 79 मुली झोपल्या होत्या, त्यांना बेडसुद्धा न होता. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, तरीही तिकडं बेडची सुविधा नाही. मग बिकट परिस्थिती बघा की आपले पालकमंत्री, मुख्यमंत्री आहेत तिकडं, तरी ते का तिकडं लक्ष देत नाही. आमच्या पूर्ण मागण्या आहे की ज्या घटना घडल्या, 3 मुली मृत्युमुखी पडल्या, त्यांना 1 करोडचं कंपन्सेशन देण्यात यावं. आणि 3 मुली जखमी आहेत, त्यांना 50 लाख रुपयाचं कंपन्सेशन देण्यात यावं. आणि ज्या सेंट्रल किचनचा जो विषय आहे, मुलांना जो जेवण भेटतं ते कुठं ना कुठं एक सेंट्रलवर किचन बनतं आणि 80 ते 90 किलोमीटर अंतरावर जेवण बनतं आणि हॉस्टेलपर्यंत पोहोचवलं जातं. मग ते जेवण का व्यवस्थित असेल का, क्वालिटीचं असेल का, त्यामुळे फूड पॉयझन होतं, अनेक आजार होतात आणि आदिवासी विद्यार्थी मृत्युमुखी पडतात. आपण बघितलं की मागील 2 वर्षात 585 ते 86चा आकडा चालू आहे की आदिवासी विद्यार्थी 2 वर्षात मरत आहे. म्हणजे एका दिवसाला एक विद्यार्थी मरतोय. मग आदिवासी विद्यार्थी एवढे मरत आहेत, याची जिम्मेदारी कोण? आमची ही मागणी आहे की हे सर्व नैतिक जिम्मेदारी घेऊन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईकेजी यांनी राजीनामा द्यावा, नाही तर आमचं आंदोलन चालूच राहील. आमरण उपोषण जोपर्यंत आदिवासी विकास मंत्री राजीनामा देणार नाही तोपर्यंत आमचं आमरण उपोषण आम्ही संपवणार आणि मागे घेणार नाही. नक्कीच आपल्यासोबत काँग्रेसचे नेते काळेसाहेब आहेत, ज्ञानेश्वरजी काळेसाहेब, काय सांगाल? काय अलीकडे राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या बाबतीत त्यांची भूमिका तुम्ही बघितली असेल. ते सातत्याने काहीतरी आकडेवारी, एक खोटी आकडेवारी द्यायची आणि विद्यार्थ्यांना असेल, इतर राज्यातल्या लोकांना असेल, जनतेला असेल, गुमराह करण्याचं काम ते सातत्याने करतात. त्या जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत, या राज्याचे ते मुख्यमंत्री आहेत.
आणि त्या ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांना साप चावतो, त्यांचा मृत्यू होतो, ही अत्यंत संवेदनशील बाब आहे. आणि ही संवेदनशील बाब असताना देखील मुख्यमंत्री त्याची जबाबदारी घेत नाही आणि तुटपुंजी मदत त्या विद्यार्थ्यांना द्यायची. म्हणजे हा जो बळी गेला आहे हा शासन आणि प्रशासनाने घेतलेला बळी आहे असं मी समजतो. ही जबाबदारी शासनाची आहे. शासन वेळ काढूपणा करते आणि उईके साहेब जे आहेत ते नामधारी आहेत असं माझं म्हणणं आहे. हे सर्व कारभार जो आहे हे राज्याचे मुख्यमंत्री चालवतात. त्यांचा सचिव असेल, त्यांचे खाजगी सचिव असेल, हे सगळं हँडल करण्याचं काम मुख्यमंत्री करतात. मुख्यमंत्र्यांचीही नैतिक जबाबदारी आहे या विद्यार्थ्यांना न्याय द्यायचा. आज या ठिकाणी त्यांचा 11वा दिवस उपोषणाचा आहे. आज 5वा दिवस ते आमरण उपोषण करतायत. कुठलाही सेन्स या सरकारला नाही, त्यांची आत्मीयता याबाबत नाही आणि त्यांची जी मागणी आहे उईके साहेबांनी राजीनामा द्यावा ही रास्त मागणी आहे. उईके साहेबांनी देखील आदिवासी विकास मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आपला समाज, आपली लोक, आपली विद्यार्थी, आपले सगळेच लोक घटक जो आहे तो त्याच्यातून ते येतात, ते त्या जातीचे आहेत आणि या जातीबद्दल त्यांना जर संवेदना असतील तर याबद्दल ते शासनाला किंवा या विद्यार्थ्यांना न्याय देतील अशी मागणी या निमित्तानं करतो आणि ते निश्चितपणानं जबाबदार आहेत. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. ही जी मागणी आहे यांची ही रास्त आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी ना ज्या मृत्युमुखी पडल्या त्यांना 1 करोड रुपये जी मागणी आहे ती रास्त मागणी आहे, ती देखील शासनाने करावी आणि ज्या जखमी आहेत त्यांना देखील 50 लाख रुपयाची मदत या शासनाकडून कुठल्याही माणसाची किंमत होऊ शकत नाही. परंतु दुर्दैवानं ही मागणी करावी लागते. ही देखील तितकंच म्हणजे गांभीर्य आहे. सरकारने ती गांभीर्याने घ्यावं अशी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो. नक्कीच बघू शकतोय ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मृत्यू झालेला आहे ती उणीव भरून निघण्यासारखी नाही आहे. परंतु या राज्यकर्त्यांनी जी दखल घेणं गरजेचं आहे ती नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी या ठिकाणी त्यांनी जी काही अनशन उपोषण मंत्र्यांचं, आदिवासी विकास मंत्र्यांचं जो काही राजीनामासाठी हे उपोषण त्यांनी केलेलं आहे त्या मंत्र्यांनी निदान त्यांच्या सचिवांनी देखील त्या ठिकाणी एक कोणी भेट देऊ नये आणि ह्या विद्यार्थी मृत्यू झाल्याची देखील घटना त्यांच्या हृदयाला स्पर्श करू नये अशी एवढी गंभीर विषय या राज्यामध्ये चाललेला आहे. त्या भगिनी आहेत दीपाली भांडे, त्यांच्याकडनं आपण थोडक्यात जाणून. ताई, काय सांगाल या घटनेचं गांभीर्य? मुलांबरोबर, आरोग्याबरोबर आणि त्यांच्या जीवासंग हे मंत्रिमंडळ सगळं ठेवू राहिलं. मला एकच म्हणायचं आहे, अशोक उईके साहेब यांनी राजीनामा द्यावा आणि आदिवासी विकास सचिव विजय वाघमारे यांनी सुद्धा राजीनामा द्यावा. विकास विभाग आयुक्त लीना बनसाळे यांनी सुद्धा राजीनामा द्यावा. कारण की यांच्या डोळ्यावर डायरेक्ट भात बांधलेला आहे. आज आमच्या आदिवासी मुलं असो मुली असो उपोषण करू राहिले. पहिलं पण आम्ही भांडत होतो ना अन्न वस्त्र निवाऱ्यासाठी, अजून आम्ही तेच करू राहिलो. अन्न वस्त्र निवाऱ्यासाठी, आज तर शिक्षणासाठी भांडू राहिलो. विचार करा, यांना लाजा वाटायला पाहिजे की आम्ही एवढं भांडू राहिलो, उपोषण करू राहिलो. आमच्या मुलं आज जीवाशी खरं खेळू राहिले. यांना अजूनही पण त्यांनी काहीच दखल घेतली नाहीये. येतो या लोकांसाठी. खरंच सांगते, सरकार नसलेलं ते बरं आहे. माहिती का, आज खरंच खूप असं वाटतं का मनापासून खूप शिव्या द्यावं यांना. महाराष्ट्र राज्याच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपल्या आदिवासी विद्यार्थिनींचा जो काही दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आदिवासी सागर पावरा यांनी या समाज बांधवांना घेऊन एक आपल्या भगिनींच्या न्यायासाठी एक लढा या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून, एक उपोषणाच्या माध्यमातून मांडलेला आहे आणि त्या संदर्भात आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. आता काय सांगाल या घटनेचं हे गांभीर्य या राज्य शासनाला कळू नये आणि अशा पद्धतीचं आंदोलन करावं लागतंय? बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आंदोलन करावं लागतं हीच सर्वात मोठी खेदाची बाब आहे. गरीब समाजाला किंवा जो अनपेक्षित घटक आहे, जर त्याला प्रत्येक गोष्ट जर मागून घ्यायची असेल, आंदोलन करून घ्यायची असेल तर मग ते सरकार काय कामाचं काय? प्रत्येक गोष्ट जर आंदोलन करत असेल तर हे सरकारला कळत नाही का? मोठ्या मोठ्या लोकांचे कामं एका फोनवर होतात.
त्यांना आहे का कुठल्या अडचणी? तुम्ही बघा, श्रीमंत लोकांना, जे राजकारणी आहे, जे पुढारलेले लोक आहेत, जे मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये फिरतात, त्यांना कसलं तुम्हाला अडचण आतापर्यंत आढळली का? नाही, ही आढळली फक्त आपल्या सामान्य आणि गरीब जनतेला. आणि हे जर उपोषण जर या मुलांना करावं लागत असेल, त्यांच्या शैक्षणिक कामासाठी करावं लागतं किंवा त्यांच्या पुढच्या भवितव्यासाठी जर यांना उपोषण करावं लागत असेल, तर ही सर्वात लाजिरवाणी गोष्ट आहे समाजासाठी. जर ह्याच जागेवर जर त्यांची मुलगी असती एखाद्या पुढारी माणसाची, तर बघा आज ते वातावरण काय झालं असतं. जर या मुलांना उपाशी राहून आणि उपोषण करायची वेळ आली, म्हणजे सर्वात लाजिरवाणी गोष्ट या सरकारची आहे. आणि सरकार म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे झोपेतनं उठवणं हे सोपं असतं, पण झोपेचं सोंग घेऊन जर हे सरकार झोपलेलं आहे, याला उठवणं म्हणजे फार आता कठीण होत चाललेलं आहे. प्रत्येक गोष्टीला आंदोलन करणं, आणि त्यात जर आंदोलन केलं तर ह्या आमच्या गरीब विद्यार्थ्यांवरती आपण लढू शकत नाही तर आपल्यावर खोटे गुन्हे हे दाखल करतात. म्हणजे किती आता काय बोलावं सरकारविषयी, जितकं बोलावं तेवढं आपल्याला कमी आहे. तर मी सरकारला एवढी एकच विनंती करू शकतो की जर त्यांना जर खरंच त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या अंतःकरणात जर संवेदनशीलता जर जिवंत राहिलेली असेल, तर त्यांनी ह्या माझ्या गरीब बांधवांना किंवा माझ्या विद्यार्थ्यांना त्यांनी जरूर न्याय द्यावा. आणि त्यांची जी काही मागणी आहे त्या मागणीचा त्यांनी स्वतः राहून मुख्यमंत्री साहेबांनी पाठपुरावा करा, अशी मी त्यांना कळकळीची विनंती करतो. आणि प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलनच झालं पाहिजे, ते होऊ नये यासाठी सरकारने काहीतरी उचित पावलं उचलायला पाहिजे. आता बघा तुम्ही, एका हॉस्पिटलमध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि तेव्हा यांनी फायरची सिस्टमला तपासणी चालू केली. जर ही जर अगोदर केली असती तर ही घटना घडली असती का? म्हणजे यांचं असं आहे, घटना घडू द्या तेव्हा बघू. म्हणजे आता हे आमचे बालकं मेले, जर आधीच जर यांना क्वार्टरची व्यवस्था केली असती किंवा राहण्याची जर चांगली सुविधा जर यांनी केली असती तर त्या निष्पाप बालकांचा जीव गेला नसता. एवढंच मला सरकारला सांगायचं आहे. जर सरकारला जर खरंच जाग येत असेल तर त्यांनी लवकरात लवकर या विद्यार्थ्यांचं मागणं हे रास्त आहे आणि ते त्यांनी पूर्ण करावं, अशी मी सरकारला कळकळीच्या वतीने विनंती करतो. जय हिंद, जय भारत. नक्कीच बघू शकतोय अशा पद्धतीने या बांधवांना आपल्या हक्कासाठी, न्याय हक्कासाठी, आपल्या या मृत पावलेल्या भगिनींसाठी, या विद्यार्थिनींसाठी एवढा आक्रमक पवित्रा घेऊन या सरकारला जागा करण्यासाठी अशा वेदना या ठिकाणी या जागृत करत असताना तरी या सरकारला जाग येत नसेल की खूप मोठी गंभीर विषय आहे. नक्कीच याची दखल हे राज्य शासन, हे सरकार कशा पद्धतीने घेतलं हे देखील महत्त्वाचं ठरतं. कॅमेरा पर्सन राजदीप शिंदेसह अविनाश पाटील, नाशिक. धन्यवाद.